तर चला मित्रांनो, निघायचं आता घरी आम्हाला. हा 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 बोला. एक फोटो घेऊ, समोर बघा. चला. लय अवघड आहे माझी बायको. चला व्हा, घुसावर पटापटा. चला मित्रांनो, मी खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो. लावलेले तुम्हाला आयुष्य दाखव माझं. बेटा कपडे घालायचे का? हे बघा, मग कळालं का लेकरांचं, कळालं का तुम्हाला? हे बघा, कुठं जायचं? पाणी खेळायला जायचं? पाणी खेळायला जायचं बाबा. सानू तयार झाली, परी तयार झाली. चल ग. तर हे आहे सापुताऱ्याचं एक रिसॉर्ट, तिथं आज आम्ही स्टे केलेला आहे रात्री. काय? चल इकडे इकडे इकडे, चल 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 चल. चला खाली खाली जायचं. चल चला. ही चावी काढतो मागून. ही चावी काढून घेशील. घेतली ना तिने. चला चला बाहेर बाहेर. चला चला चला. तुला पाणी खेळायला आवडतं? हा, नुसतं पाणी पाणी करायला 4 दिवसापासून बाई. तर चला मित्रांनो, जाऊया खाली. चल चल चल. इकून जायचं, इकून जायचं, इकून जाऊ. चला. चल कोमल. परी जास्त वेळ खेळू नको. हा, जास्त वेळ खेळू नको. चल पिवडे बस. हे बघा, असं आहे ते रिसॉर्ट. छान आणि मस्त आहे, मला तर आवडलंय. अरे ए हिरोईन, नुसतं उड्या मारलाय कालपासून या पुरी. नुसतं उड्या मारलाय. सानू, तुला पाणी खेळायला आवडतं? हे सानू, इकडे बघ, माझ्याकडे बघ. आवडतं पाणी खेळायला? मी तर ऐकलं तुला आवडत नाही. पडशिंग कशी? काच आहे बेटा तिथं. पडशिंग कशी? चला, किती वेळ झाला? काय म्हणते ते? तर आज आहे ना, तुम्हाला सांगतो मी, सापुताऱ्यावरून एक आपल्याला आता सप्तशृंगीचं दर्शन करायला इकडे जायचं. हे जवळच आहे, तर तिथं गेल्यावर पण मी तुम्हाला थोडा क्लास घेऊन दाखवेल. आज नाही आवरत आमच्या बाया, लवकर आवरत नाही. काय करावं आम्ही? आणि काल ते म्हणू लागले हॉटेलची हालत. तर 2 लेकरं असल्यावर तुम्ही हॉटेलची हालत बघू शकता कशी काय होऊ शकते. तर बरं, चल ना कोमल. कधी मग जाऊ दिली? जाऊ दे खाली. काय उद्या यांचं दमादमनी दमादमनी. काय करणार मित्रांनो, दिवस पडलेला आहे नाही का? चला वा, चला वा खाली पटकन. तू चालू दे दमादमनी खेळा. काय दमादमनी दमादमनी चालू दे खेळ. चल बाहेर. काय करा मित्रांनो, लय अवघड आहे माझी बायको. चला व्हा, घुसावर पटापटा. चला मित्रांनो, मी खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नेमकेच आम्ही नाश्ता वगैरे केलाय आणि आता थोडं बाहेर निघायचं. पर एका साईडला गाडी आलेली आहे. लेकरांसाठी थोडे चॉकलेट्स वगैरे घेतले बाबा. कालचा व्हिडिओ जरा अवकाळीच आला 6 वाजता, पण ठीक आहे. काय कधी कधी दाखव. काय घेतलं तू? ते घेतलं का? मला देते का? नाही दे. हे बघा, चॉकलेट्स घेऊन दिले त्यांना.
इथं थोडं हँडक्राफ्टचं काहीतरी सामान आहे, बघूया थोडं काही भेटतंय का. मग घरचं जसं घालत राहत तुम्हाला माहिती आहे, पण डेकोरेट करायला काय हरकत आहे. आईचं किचन करायचं बाबा वरती माझ्या रूममध्ये रेसिपीसाठी. काय म्हणते कोमल? कोमलचा कॉट सेट सांगा कसं वाटतंय कोमल? छान आहे का? छान आहे कोमलचा कॉट सेट. कुठे जायचं बरी आता? इथं एक मस्त रोपवे आहे, म्हणजे ते इकडून तिकडे घेऊन जाते, त्यानं बघूया आता. नाहीतर आम्ही जिकडे जाणार आहे आता तिथं पण रोपवे आहेच. ते बंद आहे, अजून उघडलंच नाही. हँडक्राफ्टचं रात्री चालू होतं ते. तर आम्ही आलेले इथं याच्यामध्ये रोपवे मध्ये बसायला. परी बसायचं ना? आता भेव बघा कसं वाटतं. वरतून पाहिल्यावर भेव वाटणार आहे. मला पण वाटतं काही नाही, आपण लास्ट टाइम बसलेले ना. लास्ट टाइम बसला म्हणजे गेलं की सगळं रिक्स हा, आणि रिवॉर्ड. भेव वाटत नाही ना. तिकीट वगैरे काढून घ्या. चला चला रे. कुठं आलो आपण? बाप्पा शनी मंदिर म्हणायला लागली रे. आपण आलेलो आहे सप्तशृंगीला. सांगितलं तिने काय काय सांगितलं. हा शनी मंदिर म्हणली ती. उन्हामुळे करायची परेशानी व्हायली बाबा. हे बघा, हे बघा माझा गट्टू. चला आता दर्शन घ्यायचंय देवीचं. आम्ही आलो. चल ना समोर चल, लॉक करून घे. तर मित्रांनो असा काही एकंदरीमध्ये आमचा प्रवास चालू आहे. आता किती वाजलेत बघा. आता वाजलेले आहेत 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता इथं दर्शन वगैरे होणार आहे आमचं देवीचं. रोपवेनं जायचं, रोपवेनंच यायचंय, कारण की पायऱ्यानं जायची आता तेवढी आमची शक्ती राहिलेली नाही आहे. बघू यायच्या टायमाला तरी पायऱ्याने येऊ, नाहीतर जायचं म्हटलं तर आता रोपवेनं जाणार. इकडे गड दिसतो तुम्हाला छान असा. कोमलला घेऊन पहिल्यांदा आलोय मी. कोमल काय वाटतंय तुला? फुल काढून फेकलं काय? आहे का फुल? आहे लावलेलं बाबा. असं काही फुल लावून देऊ. या चला मित्रांनो, मस्तपैकी दर्शन करूया देवीचं. मी माझी दुसरी वेळेस इथे यायची. किती मोठा गड आहे बघा. एवढा मोठा गड चढून गाडीवर आलोय. पण ठीक आहे, सापुताऱ्याहून काय आहे 30-35 किलोमीटर आहेत, त्यामुळे जास्त काही वाटत नाही. ते नको सांगू तिला. इकडून चल, वरतून चल. चला डोक्यात घे रुमाल. ऊन खूप आहे इकडे. हा काय चला. इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो, डायरेक्ट गाडीच्या आडवे यायला लागले. इथं गाडी लावा, आमच्याकडे गाडी लावा, आमच्याकडे गाडी लावा. फक्त नऊवारी साडी, पूजेचं सामान घेऊन जा त्यावर. पण काय करणार, इथं यांची ऑथराईज पार्किंग आहे, तिथेच लावून दिली गाडी. कारण की तुम्हाला माहिती आहे धार्मिक स्थळावर काय काय चालू आहे. तर चला इकडेच रोपे, इकडेच चल बेटा. ड्रेस नीट कर ना दे. चल हो पुढे चल. आपले सबस्क्रायबर आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटत असतात आणि इकडे भेटणार नाही आज थोडीच होणार आहे. चला आता इकडे रोपवेला जायचंय. रोपवेवर गेलो की मग भेटतो तुम्हाला मी. चला का बरी. हे बघा, हे रोपवेनं चाललोय गडावर. सानू मजा येईल की सानू? एका पोरीला मजाच आहे ना बाबा. या ही पोरी गेले परेशान करायली. हे बघा मस्त आता एक सुविधा केलेली आहे. परत हे सगळं AC बर का, एवढी सगळी सुविधा यांना केली इथं. खूप छान वाटलं हे बघून. म्हणजे मागच्या आम्ही आता एवढी सुविधा नव्हती, पण आता खरंच सप्तशृंगी गडावर आता जरा चांगली सुविधा झाली. वरती मंदिर दिसलं तुम्हाला तेव्हा लगेच आलं ते. काय 2 मिनिटामध्ये मंदिर. हा
काय परी असं थोडीच असतं बरं. हे चुकीचं आहे का नाही तू सांग मला. आलं मंदिर. चला आता दर्शन घ्यायचं बघा. 1 मिनिटामध्ये मंदिर आलं वरती. छान. चला इकून उतरायचं की इकून उतरायचं. हे उतरणार आहे इकून झाला का आपलं. चला मित्रांनो आम्ही जातो आणि मग तुम्हाला भेटतो. दर्शन वगैरे झालेले आहे. माता भगवतीचं. बसा इथंच खाली आता. बसा खाली बसा. माता भगवतीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. इथं रोपवे येणार आहे. त्याला थोडा वेळ आहे म्हटलं चला 2 मिनटं व्हिडिओ घेऊ. तर छान दर्शन झालं खरं म्हणायला गेलं तर. खाली बस. रोपवे. हां रोपवेने जायचं ना आता. आम्हाला एवढ्या भुका लागलेल्या आहे तुम्हाला खरं सांगतोय. आता जेवणाचं होईल थोड्या वेळामध्ये. तर बघू दिसते तुम्हाला घरी पिऊ. हां आणि इथं आता आईला आणि दादाला एकदा घेऊन यायचं आहे. कधी आता मुहूर्त निघतो काय माहित आता. हे सहज अचानक झालं आमचं धन त्यामुळं आलो आहे. बरी कसं वाटलं तुला देवी बघून. छान आहे की देवी. तिथं खोळंबा झाला बाबा. आता ते 2 जणांच्या अंगात आलं तर जोरदार ओरडत ते समोर गेली दर्शनासाठी. त्या पोरीला भीती वाटली. त्या पोरी जोरदारात रडू लागल्यात आणि सगळं हेच झालं. मुळंच आपल्याला पटापट फोटो वगैरे जे होते ते काढले बाबा. चला म्हटलं आता खालून यायला वेळ लागतो आय थिंक रोपवेला. पलीकडचं आलेलं आहे. तिकडचं यायचं बाकी खाली जायचं. आणि माझ्या हात पण जरा हे होतं कारण की मला आता भूक लागली आहे. तुम्हाला तर सांगितलेलं लास्ट व्हिडिओमध्ये मला भूक लागल्यानंतर काही सुचत नाही आणि तेच विषय होतो. बघू आता काय इथून लवकर पोहोचवतं. नाशिकला जायचं आहे. तिकडं पोहोचल्यावर तिकडचा व्हिडिओ मी थोडाफार घेईन. आणि इथं खूप सारे आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटले. तुम्हाला वाटत असेल मी प्रत्येक व्हिडिओ सांगत नाही तुम्हाला पण सबस्क्रायबर फॅमिली तिकडे भेटत असते. त्यांचं तर म्हणणं असं दादा तिथं व्हिडिओ घ्यायचा पण तिथं पॉसिबल होत नाही. तुम्हाला खरं सांगतोय मी प्रत्येक ठिकाणी तिथं व्हिडिओ घेणं पॉसिबल होतच नाही कारण की तिथं आत्ता मोबाईल हिसकून घेतला माझा. मी फक्त आमच्या ते देवीसोबतचा फोटो काढायचा होता. बाहेर जागा आहे ना तिथेच पण ते सगळेजण काढत होते. काही प्रॉब्लेम नव्हता. पण ठीक आहे चला आता मी तुम्हाला एक थोड्या वेळानंतर परत भेटतो. बघायची छोट्या पर्स दाखव तिला एकदा लहान बाळाची. हे बघ हे बघ हे बघ. 2 नाही पहिले एकदा बघ कुठली आवडली तुला तर. हे पण लहान बाळाची का. हे बघ नाही इकडे बघ. हो हे कितीला आहे हो. आणि ही वाली छान आहे. आणि हे 150 का. काही डिस्काउंट दे ना आम्हाला. आयटम तर खूप युनिक आहे तुमच्याकडं. छान छान आहे. काय काय पाहिजे मग तुला सांग. किती आहे कितीला आहे. ए हिला सानूला घ्यायची का. पर्स आहे. ओके मस्त छान छान आयटम्स त्यांच्याकडे बघा. हे रोपवेच्या आतमध्ये जे मॉल आहे ना तिथे हे सगळं हे केलेलं आहे. तर चला मित्रांनो निघायचं आता घरी आम्हाला. हा 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 बोला. एक फोटो घेऊ समोर बघा. चला हा समोर बघ बेटा. चला निघायचं आता. दर्शन वगैरे झालेलं आहे. पिऊ दर्शन झालं तुझं. ए पिऊ दर्शन झालं का. जेवण केलं का. जेवण वगैरे केलंय. आणि आता मामानं बॉल फेकला तिच्या. छान झालं. आणि बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आता इथून आम्ही पार्किंग जी आहे ही ट्रस्टची आहे. ठीक आहे. इथं आपण गाडी लावली ना आपण डायरेक्ट रोपवेमध्ये जातो.
आणि तिथून लगेच आपण मंदिरात जातो. पण हे लोक काय करता माहिती आहे का, ते म्हणतात की तिथून 1 किलोमीटरचं अंतर आहे गाडी पार्किंग पासून, तुम्ही आमच्याकडेच लावा. कोमल दराज खोल. पण ते साफ चुकीचं आहे. पण आता त्याच्यानंतर आम्हाला त्या गोष्टी कळलेल्या आहे, त्यामुळे आता फसायचं असं काम नाही आहे. कारण की काय होतं ना, माझ्यासोबत 2 वेळेस घडलेलं आहे त्याच्यात तसं, त्यामुळे जरा विषय झालेला आहे बघा. नाही तर तुम्हाला माहिती आहे की आपण किती अशा गोष्टीमध्ये जरा हे करत असतो. ते समोर ठेवलं फरी कुणी. गाडी गरम झाली, एसी लाव थोडं एसी लावून ठेवू सुदर्शन. परी तो मदतच आली डायरेक्ट, मदतच आली. ठीक आहे, आज सुदर्शन पण सोबत आहे, पण तो त्याच्या जोडी सोबत आहे म्हणून त्याला तुम्ही आज ड्रायव्हर नाही म्हणू शकत, आज त्याला सोबती म्हणू शकता म्हणा. चला आता मी जातोय, निघतोय, आम्हाला उशीर होतोय. निघायचं बाळा? हा, पोट भरलं, शांत बसायचं. पोट कमी पडलं नुसतं रडायचं. घरी दात काढते. 2च दात आहे ना, त्याला बी दात काढती. ते खाऊ नको. परच घेतली दाखव. दरवाजा लावून. हो थांब ना 2 मिनिटं, जरा दम धरा जरा. दरवाजा तिला तिकडे घे ना, हिला येईल तर परी बाजूला. काय कर बांग बाई. काय केलं हे कोमल? पिऊला तरी माग घे. चला. पिऊ जाय माग. होय होय माग मम्मीकडे जाय. जा. हे 2 लेकर तुम्हाला सांगतो सोपं सांभाळणं सोपं नाही. जसं तुम्ही मला कमेंट करताय त्याच पद्धतीने सांगतो तुम्हाला. 2 लेकर लय अवघड आहे मित्रांनो. चढवर चढवर. एक मॅडम म्हटल्यात की 2 लेकर झालेत म्हणे ओमा, कोमलची परेशानी बघता 3ऱ्याचा चान्स घेऊ नकोस. तर तुमची गोष्ट माझ्या पूर्ण डोक्यात बसलेली आहे, त्यामुळे तुम्ही मला आता नका सांगायची गरज नाही पडणार याच्यानंतर. ठीक आहे, तर असा एकंदरीत विषय. थांब थोड्या वेळ. हां, तर चला मी आता व्हिडिओचा एंड करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. किल्ला आहे का? तो किल्ला आहे आय थिंक. आवाज आवाज आवाज. वा, अगं इथं खेळणार आहे का गाडी? तू मागं टाकते, दोन्ही मागं टाकायची. गर्दी झाली. तिच्या याचं ते धरायचं तुटलेलं आहे. खाल्लं तिनं. खाल्लं तिने, तिला दिलं आणि तिचं मग काय करते, ते चांगल्या वेळेला घ्यायला लागली. वा, पप्पा सांग. बाप बी एवढा हुशार नाही का? तू कस काय एवढी हुशार झाली? कशी विषय बदलती, कसा विषय बदलती? हे असं आहे बघा यांचं. इकडे कोमल आणि पिऊ आहे. कोमल चालायचं घरी? चला. आणि हो तुम्हाला सांगतो, अलिबागला का जायचं नाही, कारण की ते जरा तिकडचा प्रॉब्लेमच झाला आमचा अलिबागचा. यावेळी जरा आमचा प्रॉब्लेम प्लॅन कॅन्सल झाला. काय झालं सुदर्शन? नाही, आणि काय माहिती का, सवय पण नाही, आणि 3 लेकर आहे ना, तर इकडेच गरम बाण झाले त्यांचे. त्या तुम्हाला सांगतो, त्यामुळे आम्ही सापुताऱ्याला स्टे केला 1 दिवसासाठी. मस्त तिथं थोडा वेळ टाइम स्पेंड केला. थांब ना. कुठे दे बाबा तिची, ती मला बोलू बी देणार नाही. ही इथं दे, ते करवंद खाऊ घाल तिला. हे करवंद घेतलेत रस्ते, खाल्ले नाही का? अजून खाल्ले नाही. दर बिया तुपशील. तर असा एकंदरीत विषय आहे, आणि त्यामुळे आम्ही अलिबागचा प्लॅन जो आहे कॅन्सल केला. तुम्ही कमेंट्स बरेचसे करत होते त्यामुळं, आणि माझा चेहरा जरा काळा दिसत होता, पण ठीक आहे, कारण की उन्हामुळे जरा प्रॉब्लेम होते. चला, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र. बाकी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये घरची दिसन. मी चाललोय घरी. 2 लेकरं घेऊन फिरणं सोपं नाहीये. कसे सांभाळतोय आमच्या माझे मला माहिती आहे, त्यामुळे ठीक आहे. चला, आहे खूप जणांना आहे, 2 नाही 3 नाही 4 लेकरं आहे ते सांभाळत आहे. पण मी आणि माझी कोमल आम्ही 2 जण विचार करून सांगतो की आम्ही 2 व्यवस्थित सांभाळू शकतो, आणि ते सांभाळतोय. 2 दिवसाची वर आम्ही बाहेर नाही राहू शकत. असा विषय. चला, काळजी घ्या स्वतःची. आणि कोमल गुलाब छान दिसतंय बरं का, पण सुकून गेलंय ते. मी टाकली क्लिप याच्यामध्ये कोमल गुलाबाची. हा, चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.